जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, अलीकडे जर बघायला गेलं तर जसजसं आपण उन्हाळ्याकडं मार्गक्रमण करत चाललेलो आहे, तसं तसं वातावरणामधलं टेम्परेचर जी हीट आहे ती भरपूर वाढलेली आहे. आणि त्याचं जर नुकसान म्हटलं तर आपल्या गायींमध्ये हीट स्ट्रोक आहे. त्याचबरोबर आपल्या गायी डेंग्यू किंवा तिव्यासारख्या आजारांना बळी पडत आहेत. आणि त्याहून जर महत्त्वाची गोष्ट म्हटली तर आपल्या गाय हे दुधाला एकदम कमी आलेले आहेत. म्हणजे आपण चारा भरपूर टाकतोय पण आपल्याला त्या प्रमाणामध्ये दूध बघायला मिळत नाही आहे. आपल्या गायी भरपूर प्रमाणात म्हणजे कमी कमी असं दुधाला येत चाललेले आहेत. त्याचबरोबर इंडायजेशन आहे, जुलाबाचं आहे म्हणजे पाण्याची अनियमितता. बऱ्याच गाय काय करतात तर उन्हाळ्यामध्ये बरीच माणसं आपल्या गायींना 1 किंवा 2च टाईम पाणी ठेवतात आणि त्यामुळे काय होतं तर त्यांची पचनक्रिया नीट होत नाही आणि त्या डिहायड्रेशन सारख्या आजाराला बळी पडतात आणि त्यांच्या शरीरातील जे पाण्याचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी होऊन आपल्याला त्यांची पचनक्रिया वीक झालेली बघायला मिळते. मग त्यामुळे आपल्या गायींचं दूध आपोआपच कमी होत जातं. तर त्यामुळेच आज मी अशा एका मिनरल मिक्सरविषयी माहिती घेऊन आलो आहे की ज्याच्या मदतीनं आपण आपल्या गायांमध्ये जे दुधाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, त्याचबरोबर आपल्या गाय म्हणजे किरकोळ अशा टेम्परेचरमुळे आजारांना बळी पडत आहेत, तर त्याला बळी पडणार नाहीत आणि आपल्या गायींची जी इम्युनिटी सिस्टीम आहे तीही चांगली राहील आणि त्याचबरोबर त्यांचं दूध उत्पादन क्षमताही चांगली राहील. तर पशुपालक मित्रांनो, आज आपण हिमालया कंपनीच्या हिमचिलेट या ॲनिमल फीड सप्लिमेंट या मिनरल मिक्सचरविषयी माहिती घेणार आहोत. या मिनरल मिक्सचरमध्ये आपल्याला झिंक, सल्फर, कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न, मॅग्नीज, आयोडीन, कोबाल्ट, पोटॅशियम, क्रोमियम, सेलेनियम असे भरपूर मिनरल्स विथ विटॅमिन्स असे भरपूर घटक आपल्याला बघायला मिळतात. आता जर याचे महत्त्वाचे बेनिफिट्स म्हटले तर हे आपल्या गायींमध्ये जी दुधाची क्वालिटी आहे ती मेंटेन ठेवायचं काम करतं. त्याचबरोबर तिची जी घटलेली दूध उत्पादन क्षमता आहे तिला वाढवण्याचंही काम करतं. त्याचबरोबर जे आपल्या गाय आता बऱ्याच पशुपालकांमध्ये आपल्याला एक गैरसमज बघायला मिळतो की उन्हाळा आला की आपली गाय गाभण जात नाही, तिला न भरलीच बरी. पण अशामध्ये आपण आपला तोटा करत चाललो आहे. आपण तिचा जो भाकड काळ आहे तो वाढवत आपल्या हातानं चाललेलो आहे. तर जर योग्य नियोजन असेल कोणताही व्यवसाय करताना, जर वातावरणानुसार जर आपण व्यवसाय करायचं म्हटलं तर नाही, त्यात आपल्याला सक्सेस मिळण्याचा रेशो कमी होत जातो. आपण आता वातावरणानुसार आपण काय बदल करू शकतो तर आपण जर आपल्या जनावरांमध्ये चांगल्या प्रकारचं मिनरल जसं की हिमचिलेटेड आहे अशा प्रकारचं जर आपण मिनरल मिक्सर आपल्या जनावरांना दिलं तर निश्चितच आपल्याला आपल्या गाई गाभण जाण्यासाठी म्हणजे जी इनफर्टिलिटी जी उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की आपण गैरसमज आहेच की आपल्या गाई गाभण जात नाहीत, त्याचबरोबर उन्हामुळे आपल्या गाई जास्तीत जास्त बळसत राहतात. तर अशामध्ये जर आपण चांगल्या मिनरल मिक्सरचा वापर केला जसे की हिमचिलेटेड आहे तर हे आपल्या गायमध्ये जी इनफर्टिलिटी आहे तिला मेंटेन करण्याचं काम करतं. म्हणजे तिचा जो माझाचा कालावधी आहे किंवा माझा आहे किंवा तिचा जो कन्झप्शन रेट आहे ते वाढवण्याचं काम करतं. त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळतं की आपल्या गायींमध्ये उन्हाळ्यामध्ये मस्टॅटिसचं प्रमाण वाढलेलं असतं. तर ते काय होतं तर आपल्या गायींच्या कासेमध्ये सोमॅटिक सेल्सची वाढ होते आणि त्याला कमी म्हणजे त्याला रिड्यूस करायचं काम या मिनरल मिक्सरमध्ये असणारे घटक करतात. मग त्यामुळे काय होतं आपलं प्रिव्हेन्शन ऑफ मस्टायटिस म्हणजे जे आपल्या गायला मस्टायटिस होणार आहे, कारण की ह्या दिवसामध्ये डिहायड्रेशनमुळं आपल्या गायींची इम्युनिटी ढासळलेली असते आणि अशामध्ये आपल्याला आपल्या गायींमध्ये मस्टायटिस होण्याचे जास्त चान्सेस बघायला मिळतात. तर त्यामध्ये आपल्याला हिमचिलेटेड या मिनरल मिक्सरचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो. त्याचबरोबर जे आपल्या लहान पाड्या आहेत तसेच जे आपल्या पहिल्या गाभण पाड्या आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांची ग्रोथ झाली पाहिजे अशी बघायला मिळत नाही आणि ते सतत आजारी पडताना पण दिसतात. तर अशामध्ये सुद्धा त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी हिमचिलेटेड या पावडरचा चांगला वापर होतो. त्याचबरोबर त्यांची ओव्हरऑल ग्रोथ होण्यासाठी या पावडरचा बेस्ट रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. तसेच जे आपल्या दुधाळ गायींची उत्पादन क्षमता कमी आलेली असते तर त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हे पावडर त्यांना मदत करते आणि जे आपल्या जनावरं वातावरणातील बदलाला बळी पडणार आहेत किंवा त्यामुळे जे आजारी पडणार आहेत ती पडणार नाहीत आणि त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती मेंटेन राहायचं काम हे मिनरल मिक्सर करतं. थोडक्यात जर सांगायला गेलं तर हिमचिलेटेड या मिनरल मिक्सरचा वापर म्हणजे हेच असो किंवा कोणत्याही कंपनीचा आपण मिनरल मिक्सर जरी ह्या दिवसामध्ये वापरलं तर आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो. कारण की या दिवसामध्ये आपल्या जनावरांना भरपूर कमी प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स मिळत असतात. त्याचबरोबर त्यांची प्रोडक्टिव्हिटी त्यांची इम्युनिटी सिस्टीम डाऊन झालेली असते. तर अशा वेळेला जे आपली दुधाळ गाय असतात त्या आपल्याला बऱ्याचदा आजाराला बळी पडताना दिसतात. जे आपल्या गाभण पाड्या आहेत त्याही आपल्याला थायरेरिया असो किंवा डेंग्यू किंवा 3D थिकनेस म्हणजेच तिवा यासारख्या आजारांना बळी पडलेल्या बघायला मिळतात. तर त्या आपल्या आजारांना बळी पडू नयेत, त्यांची जी शारीरिक स्थिती आहे ती खालवू नये यासाठी जर आपण डेली आपल्या जनावरांमध्ये मिनरल मिक्सरचा आहारात त्यांचा जर वापर केला तर खास करून आपल्याला याचा उन्हाळ्यामध्ये बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे. थोडक्यात सांगायला गेलं
तर उन्हाळ्यामुळं जे आपलं दुधाचं नुकसान होणार आहे, त्याचबरोबर आपल्या बऱ्याचदा उन्हामुळं काय होतं की आपली जनावरं कमी जास्त प्रमाणात पाणी पितात आणि त्यामुळे आपल्याला सकाळच्या आणि संध्याकाळच्या फॅट एसएनएफमध्ये दुधाच्या भरपूर तफावत बघायला मिळते. तर ती तफावत भरून काढण्याचं कामसुद्धा हे मिनरल मिक्सचर पावडर करते. त्याचबरोबर नुसतेच आपल्या 2-3 महिन्यापूर्वी वेल्ल्या गाय आहेत आणि आत्ता आपण त्यांना याय करणार आहे. तर अशा वेळेला ऊन म्हटलं की आपले बरेच पशुपालक त्यांना याय करत नाहीत, कारण की त्यांना वाटतं की आपली काही गाभच जाणार नाही. तर त्यामध्ये सुद्धा आपल्या जनावरांचा जो कन्झप्शन रेट आहे किंवा त्यांच्या जी शरीरातील सेलेनियमचं कमतरता आहे, त्याचबरोबर कॉपर असेल, झिंक असेल, तसेच त्यांच्या शरीरातील जे मिनरल्स आणि विटॅमिन्सची कमतरता आहे, हे सर्व प्रकारे भरून काढण्यासाठी आपण आवर्जून आपल्या जनावरांना उन्हाळ्यामध्ये मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे, जेणेकरून जो आपला आर्थिक तोटा होणार आहे तो होणार नाही आणि आपल्याला आपल्या म्हणजे कष्टाचा योग्य तो बेनिफिट मिळेल. तर पशुपालक मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हिमचिलेटेड या मिनरल मिक्सचरविषयी थोडक्यात पण संपूर्ण माहिती समजली असेल. जरी तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, त्याचं मी नक्कीच निरसन करीन. तर पशुपालक मित्रांनो, भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित. जय महाराष्ट्र.